सो हॅलो एव्हरीवन. तर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे एक्झामवाला श्रेयसमध्ये. तर आज मी तुम्हाला 12वीचा बोर्ड पेपर आपले जे चालू आहेत त्यामध्ये आता फक्त 12वीचा एक लास्टचा पेपर राहिला तो म्हणजे भूगोलचा. तर भूगोलचा पेपर असा की काही अवघड नसतो, जसं की फिजिक्स केमिस्ट्री म्हणा किंवा मॅथ्स म्हणा आणि बायोलॉजी. तुम्हाला त्याच्यामध्ये टेक्निकली अभ्यास करावा लागतो, पण भूगोल सब्जेक्टसाठी तसं नाही आहे. फक्त जरी भूगोलसाठी एक चांगली रिव्हिजन प्लस काही महत्त्वाचे जर टॉपिक्स असतील ते तुम्ही करून गेलात आणि मराठीमध्ये असल्यामुळे आपला भूगोलचा पेपर तर पूर्ण तुम्हाला पेपर चांगला जाईल. आणि जसं की जे इंग्लिश स्कूल असतात त्यामध्ये इंग्लिश असतो, सो इंग्लिश पण इझी आहे. जसं की समजू नका की मराठी सोपं आहे आणि इंग्लिश अवघड असेल, असं काही नाही आहे. दोन्हीचं पण सोपं आहे. फक्त हा मी आपल्या व्हिलेजच्या मुलांसाठी व्हिडिओ बनवतो. तसंच हा जो की इंग्लिशच्या जे मुलं आहेत, इंग्लिश जी जॉग्राफी शिकतात, तर त्यांच्यासाठी पण हा इम्पॉर्टंट ठरेल. आणि तुम्हाला आता पुढे सांगतो जे की तुम्हाला काय महत्वाचं आहे, काय करून जावे लागेल भूगोलला. भूगोलला असं लय काय टेन्शन घेऊ नका, बर्डन घेऊ नका. आणि असं पण करू नका की लास्ट पेपर आहे म्हणून आपण एकदम एक्सायटेड किंवा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका. सो पहिला जर दरवर्षी विचारले जाणारे महत्वाचे टॉपिक्स आपण बघून घेऊया. तर यामध्ये तुम्हाला लोकसंख्या, पॉप्युलेशन, जॉग्राफी यावरती तुम्हाला या ग्राफवरती काही क्वेश्चन्स विचारले जातात. या ग्राफवरती तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जातात. सो हिअर मेल मेल म्हणजे तुमचं पुरुष असेल आणि फिमेल म्हणजे स्त्री. तर यामध्ये तुम्हाला इथं ग्राफचं सगळं मेजरमेंट दिलेलं आहे. तर यावरती तुम्हाला लोकसंख्या, पॉप्युलेशन, जॉग्राफीवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. दरवर्षी हा क्वेश्चन हमखास असतो. यावर एक 4 ते 5 क्वेश्चन बनवले जातात या ग्राफवरती आणि तुम्हाला या ग्राफवरचे ऑब्झर्वेशन करून तुम्हाला आन्सर द्यायचं असतं. तर आपण पुढे बघूया, तो म्हणजे क्लोजिंग द लिटरसी जेंडर मॅप. सो इथं हा इंग्लिशच्या ह्याच्यातला मॅप आहे. सो मराठी वाल्यांसाठी सांगतो मी. हा जसं की जेंडर म्हणजे लिंग गुणोत्तर म्हणा थोडक्यात, त्याचा ग्राफ आहे. तर या ग्राफवरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की कोणत्या साली लिंग गुणोत्तर वाढले किंवा कोणत्या साली पुरुषाचे हे प्रमाण कमी झाले. तर इथं बघा, इथं जो पर्पल कलरचा आहे तो, हा पर्पल कलरचा ग्राफ आहे तो फिमेलसाठी म्हणजे आपल्या स्त्रियांसाठी. सो हिअर जो डॉट जे आहेत ते डॉटमध्ये ही तुम्हाला डॉटेड लाईन दिसेल, ती अडल्टसाठी म्हणजे एक, तरुण वर्गासाठी. आणि हा मेल मेल जो आहे तो हा पुरुषांसाठी. तर स्त्रियांच्या मागे पुरुषांची संख्या किंवा किती किंवा स्त्रियांच्या मागे पुरुषांची संख्या किती असं तुम्हाला गुणोत्तरचे प्रमाण, तर कोणत्या वर्षी स्त्रियांचे प्रमाण वाढले आहे, कोणत्या वर्षी पुरुषांचे प्रमाण वाढले आहे, ते तुम्हाला या ग्राफचा अभ्यास करून तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर द्यायचे असतात. आणि हा हमखास ग्राफवरती क्वेश्चन एक असतो, दरवर्षी असतो. त्यामुळे एवढं काय टेन्शन घेण्याची गरज नाही. तर इथं आपण आता बघूया लोकसंख्या वितरण असमान का असते. तर हे तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर साक्षरता दर, स्त्री पुरुष तुलना, तर लोकसंख्या, मोनोरा, विकसित अविकसित देश, ग्रामीण व नागरी वस्तीतील फरक, केंद्रित व विखुरलेली वस्ती. तर हा भाग दरवर्षी 10 ते 15 गुणांना निश्चित येतो. तर जे आपण वर 2 ते 3 ग्राफ बघितले, हा किंवा तो वरचा असेल, तर यावरती हमखासपणे तुम्हाला 4 ते 5 मार्काला एक ग्राफ असं मिळून तुम्हाला 2 पण ग्राफ येऊ शकतात शक्यतो. पण एक तर ग्राफ तुम्हाला हमखास येतो. आणि त्यानंतर बघूया आपण उद्योग व आर्थिक क्रिया. तर मी तर हे इंडस्ट्री म्हणजे आपल्याला हे इंग्लिशमध्ये ज्यांना जिओग्राफी आहे त्यांना इंडस्ट्री असतो. तर यामध्ये आता ब्लर माझा इमेजेस थोडा ब्लर झालेला आहे. सो आज तुम्हाला डायग्राम्स येतील ते जरा उद्योग व आर्थिक क्रियामध्ये तुम्ही वाचू शकता. तर इथं आता व्हाय वॉज द बिल्डिंग ऑफ पॅनामा कॅनल इम्पॉर्टंट टू युनायटेड स्टेट. तर पॅनामा कॅनल जे तुम्हाला कन्सेप्ट आहे म्हणजे जो की इम्पॉर्टंट काय युनायटेड स्टेटसाठी, तर त्याचे तुम्हाला इथं हा पॅनामा आहे बघा, हा हा इथं. तर मी इथं कलर केला, हा इथं पॅनामा आहे आय थिंक, हा स्टार केलाय ना तिथं, तुम्हाला पॅनामा आहे. तर ते पॅनामा कॅनल जे आहे ते इम्पॉर्टंट काय आहे, कारण का ते ट्रॅव्हलिंगसाठी किंवा उद्योगासाठी तुम्हाला ते त्यांना महत्वाचं पडत होतं, त्यामुळे ते पॅनामा कॅनल बनवलं आहे. तर तुम्ही ते पॅनामा कॅनलची पण कन्सेप्ट करून जावा. त्यानंतर इथं काही तुम्हाला क्वेश्चन दिले आहेत बघा.
प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आर्थिक क्रिया, खाणकाम, मासेमारी फरक, खनिजावर आधारित उद्योग, पनामा कालवा, परत सुएझ कालवा नकाशा, तर व्यापारातील वाहतुकीची भूमिका. तर व्यापारामध्ये वाहतूक कशी चालते? तर बाहेरच्या देशातून आयात निर्यात दुसऱ्या देशातनी कशी होते? तर वाहतुकीचे नियम तुम्हाला विचारले जातील, काय भूमिका असतील ते विचारले जातील. तर तुम्हाला इथं 12 ते 18 गुण हमखास यामध्ये मिळू शकतात. उद्योग आणि समूहामध्ये. तर नंतरचा जो आहे तो प्रदेश व प्रादेशिक विकास. तर यामध्ये आपण कोणकोणते नकाशे दिले आहेत बघूया. हा आता जगाच्या नकाशावर दाखवलेला आहे इथं. इमेजेस ब्लर असल्यामुळे दिसेना. पण इथं हा बघा टुंड्रा प्रदेश. तर तुम्हाला टुंड्रावर हमखास क्वेश्चन येतो. हे तुम्ही ठिकाणे बघून जावा. हा पंपास आहे इथं पंपास. प्रेरिस आहे, इथं सावना आहे, वेल्ट आहे. हा पंपासचा प्रदेश आहे. हा शक्यतो पंपास म्हणजे तुम्हाला गवता प्रदेश असेल शक्यतो. आणि टुंड्रामध्ये पण तसंच असेल. पण हा जगाच्या ग्रासलँड्स ऑफ द वर्ल्ड. तर गवता प्रदेश आपले कुठले कुठले आहेत या जगाच्या नकाशावर हे तुम्ही बघून जावा. तर मी तुम्हाला आता दिसत आहे इथं टुंड्रा वरच्या खाली. इथं खाली 2 पंपास आहेत. सावना इथं वेल आणि हे स्टेप्स. इथं स्टेप्स आहे. तर हे तुम्हाला कुठं कुठं प्रदेश गवता प्रदेश आहेत ते तुम्ही जगाच्या नकाशावरती विचारून जावा, बघून जावा. कारण का विचारले तर तुम्ही आरामात लिहू शकताय. पण ऑब्झर्वेशन तुमचं खूप महत्वाचं आहे. तर आपण हा वर्ल्ड मॅप आहे. तर वर्ल्ड मॅपची आपल्याला काही गरज नाही आहे. तर आता इथं बघूया तरी पण क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात. नैसर्गिक प्रदेश व राजकीय प्रदेश फरक. तुम्हाला नैसर्गिक प्रदेश व राजकीय प्रदेशातली फरक लिहायला सांगितला जातो. सो नेक्स्ट आहे तो कार्यात्मक प्रदेश. उदाहरण दूरदर्शन प्रसारण क्षेत्र. तर त्या कार्यात्मक प्रदेश म्हणजे की तुमचं त्या प्रदेशामध्ये कसं दूरदर्शन प्रसारण केंद्र असतं, क्षेत्र असतं, ते कसं चालतं. तर तिसरा आहे तो दक्षिण आफ्रिकेतील औद्योगिक प्रदेश. तर दक्षिण आफ्रिकामध्ये व्यवसायाचं किंवा औद्योगिकरण कसं चालतं ते तुम्हाला एक्सप्लेन करा म्हणून येऊ शकतं. आणि भारतातील प्रादेशिक असमतोल. तर आपल्या भारतातील प्रादेशिक असमतोल का आहे? हा एक कारण तुम्हाला भौगोलिक कारण म्हणून येऊ शकतं. तर तुमची इथे 8 ते 12 गुण निश्चित होऊन जातात. पण हा करून जावा कन्सेप्ट. तर आता आपण पुढे जे बघणार आहे की ते दरवर्षी रिपीट होणारे प्रकार. तर तुमचे असं आता मी खूप सारे व्हिडिओ बनवले की 12वीचा असू दे किंवा 10वीचा असू दे. 10वीचं पण चालू केलेलं आहे. तर 12वीचं जे पेपर बनवले तर मी दर व्हिडिओमध्ये तुम्हाला दरवर्षी रिपीट होणारे आणि मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स तुम्हाला देत असतो. तर यामध्ये दरवर्षी रिपीट होणारे प्रश्न पण आहेत. त्यामध्ये भौगोलिक कारणे लिहा. हा 4 पैकी कोणताही लिहा असं असतं. पण यामध्ये लोकसंख्या वितरण असमान का असते? हा पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन आहे तो साक्षरतेचे प्रमाण विकासाचे द्योतक का? आणि तिसरा आहे तो तृतीय क्रियांमध्ये सेवावळी विनिमय समाविष्ट का? तर तुम्हाला ही 3 भौगोलिक कारणे आहेत की जे की रिपीटेड झालेले आहेत. आणि हा मला शक्यतो वाटते की 4 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर तुम्ही ही भौगोलिक कारणे जी 3 आहेत ती महत्वाची आहेत आणि दरवर्षी रिपीट होणार आहेत. पण यावर्षी असं सांगू शकत नाही की रिपीट होतील का नाही. पण ही दरवर्षी रिपीट असल्यामुळे तुम्ही 3 क्वेश्चन करायला तुम्हाला लय काय वजन आहे. तर 3 तुम्ही क्वेश्चन करून जावा. हमखासपणे यात तुम्हाला 12 गुण मिळून जातील. जर की हे क्वेश्चन परत रिपीट झाले तर. तर फरक स्पष्ट करा. या या प्रश्नासाठी तुम्हाला देणारा व घेणारा प्रदेश, केंद्रित व विखुरलेली वस्ती हा फिक्स क्वेश्चन असतो. केंद्रित व विखुरलेली वस्ती. आणि तिसरा जो आहे तो नैसर्गिक आणि राजकीय प्रदेश. तर हे 3 क्वेश्चन मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स आहेत. पण या वर्षी पण येण्याची शक्यता असते किंवा असू शकते. तर तुम्ही हे 3 प्रश्न करून जावा. आणि असं मी मोस्ट एक 10-10 क्वेश्चन काय असं काही देत नाही. पण जेवढे इम्पॉर्टंट आहेत आणि जे मोस्ट रिपीटेड आहेत आणि जे की कमी प्रमाणात आहेत. तर ती तुम्ही 2 ते 3 क्वेश्चन वाचून जाणे किंवा रिव्हिजन किंवा पाठांतर करणे म्हणजे लय काय मोठी गोष्ट नाही. तर तुम्ही हे 3 क्वेश्चन हमखास करून जावा. तर तुम्हाला इथे 9 गुण हमखास मिळून जातील. कारण का एक 2 ते 3 मार्काला येईल क्वेश्चन शक्यतो यावर. तर हे मोस्टली रिपीटेड क्वेश्चन्स आहेत. तर आता नकाशावर दाखवा 6 पैकी 6. इथे तुमचे नकाशावर दाखवा हा इथे मार्क जाता कामा नये. कारण का तुम्हाला फक्त मॅप ऑब्झर्व करून तुम्हाला प्लेस फक्त कुठे-कुठे आहेत ते पुट करायचे असतात. तर तुम्हाला जे पुस्तकामध्ये जे जगाचा नकाशा असू दे, भारताचा नकाशा असू दे किंवा मला वाटते की मोस्टली तुम्हाला भारताचा नकाशा येईल. सो भारताच्या नकाशामध्ये
कुठला देश कुठं आहे ते तुम्ही आपलं देश म्हणण्यापेक्षा राज्यात जे कोणतं पीक असेल, परत वस्ती असेल, प्रदेश असेल, गवताळ प्रदेश, वाळवंटी प्रदेश असं काय पण येऊ दे. ते तुम्हाला दाखवता आलं पाहिजे आणि जगाचा जरी आला तरी तिथं तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. तर मी तुम्हाला एक लास्टला तुम्हाला नकाशावरती कसे क्वेश्चन विचारले जातात आणि काय करावं लागेल ते पण सांगणार आहे. तर ते आपण पुढे बघूया. सो नकाशामध्ये तुम्हाला पनामा कालवा, सुएझ कालवा, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ऑस्ट्रेलिया लोकसंख्या प्रदेश. तर हे तुम्हाला 4 नकाशामध्ये दाखवायसाठी महत्त्वाचे आहेत आणि जे की मोस्टली रिपीटेड आहेत. हे तुम्हाला नकाशामध्ये दाखवून येतं आणि ते तुम्हाला हमखासपणे 10 ते 11 गुण निश्चित मिळून जातात. तर तुम्ही इथं नकाशासाठी मार्क सोडू नका. कारण का हे इम्पोर्टंट आहे. नकाशावरचे मार्क पैकीच्या पैकी मिळतात आणि फक्त ऑब्झर्वेशन महत्त्वाचं आहे आणि कोणता प्रदेश कुठे आहे जगाच्या नकाशावरती तुम्हाला बघावं लागेल. तर तुमचे नकाशावरचे मार्क घालवू नका आणि एक चौथा म्हणजे जो मोस्ट आकृती काढा. तर तुम्हाला लोकसंख्या मनोरा आणि रेषीय वस्ती. तर रेषीय वस्ती काढणे काय अवघड नाही. फक्त असं एक चौकोन एका ओळीनं काढा. त्याच्या परत बॅक साइडला चौकोनी काढा. तर अशी रेषीय वस्ती झाली किंवा विखुरलेली वस्ती पण येऊ शकते. कुठे पण आपली चौकोन असं दाखवायचं आणि त्यांना मेन्शन करायचं की घरे म्हणून. तर तुम्हाला हा इझी क्वेश्चन आरामात येतो. रेषीय वस्ती, विखुरलेली वस्ती आणि असे कोणते वस्तीचे प्रकार आहेत ते तुम्हाला येतात आणि लोकसंख्या मनोरा जो की आपण फर्स्ट मॅप जो बघितला की फिमेल मेलचा रेशो. सो तो पण लोकसंख्या मनोरा येऊ शकतो तुम्हाला आकृती काढण्यासाठी आणि दरवर्षी विचारतात. इथं मेन्शन पण केलेलं आहे मी. दरवर्षी तुम्हाला हमखास हे विचारतातच. रेषीय वस्ती असली किंवा विखुरलेली वस्ती फिक्स येतो क्वेश्चन आणि लोकसंख्येचा मनोरा हे दरवर्षी ठरलेले क्वेश्चन आहेत. या व्यतिरिक्त तुमचे अजून काही वस्तीचे प्रकार असतील ते तुम्ही करून जावा किंवा लोकसंख्येच्या चॅप्टर मधले किंवा ग्राफ्स असतील आणि कोणत्या आकृती असतील तर ते तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करून जावा. तर 2026 बोर्डासाठी एक्सपेक्टेड क्वेश्चन तुम्हाला सांगतो मी. 100% येऊ शकणारे इथं लिहिलंय पण मी, पण हे मोस्टली करून जावा. यानंतर जर बाकीचं काय उरेल तर ते तुम्ही तुमच्या मनानुसार करू शकता. पण हे 100% क्वेश्चन्स करून जावा. तर पहिला क्वेश्चन आहे तो लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक स्पष्ट करा. तर तुम्हाला लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे काही घटक असतील, मानवी घटक स्पष्ट करायचा आहे. तर दुसरा जो आहे तो भारतातील प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी धोरणे, खनिजावर आधारित उद्योगांचे महत्त्व, खनिजावर आधारित उद्योगांचे महत्त्व. तर चौथा आहे तो ग्रामीण व नागरी भूमी उपयोगातील फरक. ओके. तर हा चौथा क्वेश्चन झाला आणि पाचवा क्वेश्चन आहे तो कार्यात्मक प्रदेश म्हणजे काय आणि ते उदाहरणासह. तर हा लास्टचा शब्द महत्वाचा आहे उदाहरणासह. जर तुम्हाला पुढे उदाहरणासह लिहिलं असेल तर तुम्हाला कोणता देश ते उदाहरण तुम्हाला द्यायला लागेल कारण का त्यासाठी हमखास चीफ मॉडरेटर तुमचा आपला पेपर ते मेन चेक करतो की उदाहरण दिले आहे की नाही. तर लोकसंख्या मनोरा, विकसित व अविकसित देश काढा. तृतीयक आर्थिक क्रियांचे महत्त्व सांगा. तर हे तुम्हाला 7 क्वेश्चन आहेत ते ठरलेले आहेत आणि भाग 1 म्हणजे आता 30 मार्क्स मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सेट. तर तुम्हाला एक क्वेश्चन सेट दिलेला आहे तो तुम्ही करून जाऊ शकता क्वेश्चन सेट. आता तुम्हाला एक 4-5 दिवस उरलेले आहेत त्यासाठी तुम्ही आरामात करून जाऊ शकता आणि भूगोलचं पेपर एवढं पाठांतर करायला लागत नाही. फक्त रिव्हिजन करणे आणि लक्षात ठेवणे महत्वाचं आहे आणि कन्सेप्च्युअली लक्षात ठेवा की बाबा या प्रदेशात हे असं आहे, त्या प्रदेशात असं गवताळ प्रदेश आहे किंवा तिथं पीक हा होतो, उद्योग हा होतो, प्राथमिक चालतो, द्वितीयक चालतो. हा तुम्ही कन्सेप्च्युअली क्वेश्चन आणि त्याचे आन्सर लक्षात ठेवला तर तुम्हाला हमखासपणे भूगोल पेपर चांगला जाईल. सो आपण बघूया 30 मार्क मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सेट आहे. तो प्रश्न पहिला आहे की भौगोलिक कारणे कोणतेही 4. तर तुम्हाला 12 गुण आहेत. म्हणजे हा 3 भौगोलिक कारणे शक्यतो 3 मार्क्ससाठी येतो. तर पहिला आहे की लोकसंख्या वितरण असमान असते. परत साक्षरतेचे प्रमाण विकासाचे द्योतक आहे. तृतीयक आणि आर्थिक क्रियेत सेवा व विनिमय समाविष्ट असतात. चौथा आहे तो प्रादेशिक विकास नैसर्गिक रचनेवर अवलंबून असतो. पाचवा आहे की सुएझ कालव्यामुळे सागरी व्यापारात क्रांती झाली. तर तुम्हाला यामध्ये आणि 6वा एक लास्ट सांगतो आणि मग सांगतो की ग्रामीण भागात भूमी उपयोजना नागरी भागापेक्षा वेगळा असतो. तर या 6 मधले तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात आणि जो की 3 मार्काला असू शकतात. तर तुम्ही हे प्रॅक्टिससाठी म्हणून करून जावा. जर तुम्हाला हे जर क्वेश्चन जर पेपरमध्ये आले तर सगळ्यात बेस्टच आहे
आणि हे मोस्टली इम्पॉर्टंट आणि रिपीटेड क्वेश्चन्स मिळून अनालिसिस करून तुम्हाला मी क्वेश्चन देतो. तर त्यामुळे तुम्ही हे क्वेश्चन्स करून जावा, 100% करून जावा. कारण का याचा तुम्हाला खूप फायदा पेपरला होणार आहे. तर आपण पुढे बघूया, की जे की प्रश्न 2 फरक स्पष्ट करा. तर फरक स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला कोणतेही 3 सोडवायचे आहेत आणि 9 गुण आहेत. म्हणजे 3 मार्काला एक क्वेश्चन इथं पण आहे. तर देणारा प्रदेश व घेणारा प्रदेश. तर हा क्वेश्चन दरवर्षी असतो, पण यावर्षी बघायला पाहिजे की येईल का नाही. पण तुम्ही एवढं जे मी देतोय क्वेश्चन्स ते तुम्ही करून जावा, रिव्हिजन करून जावा. एवढं जरी क्वेश्चन करून दिला तरी तुम्हाला पेपरला चांगले मार्क्स भेटतील. सो हे क्वेश्चन्स करून जावा हमखासपणे. पण असं करू नका की हेच फक्त क्वेश्चन केलेत आणि मी पेपरला गेलो आणि हेच क्वेश्चन्स येणार. तर तसं करू नका. हे क्वेश्चन पहिला ह्याला प्रायोरिटी द्या आणि त्यानंतर तुम्हाला जे काही एक्स्ट्रा वाटतील ते तुम्ही करू शकता. तर 2 नंबरचा जो आहे तो केंद्रित व विखुरलेली वस्ती. तर केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्तीमध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करायला येऊ शकतो किंवा रेषीय वस्तीमध्ये पण येऊ शकतो. रेषीय व विखुरलेली वस्ती अशा कोणत्याही वस्तीच्या प्रकारामध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करा म्हणून येऊ शकतो. तर पुढचा जो आहे तो नैसर्गिक प्रदेश व राजकीय प्रदेश. तर तुम्हाला नैसर्गिक प्रदेश आणि राजकीय प्रदेश की पहिल्याच मी स्लाइडमध्ये सांगितलं की दरवर्षी विचारला जाणारा हा क्वेश्चन आहे. तर जलवाहतूक आणि हवाई वाहतूक किंवा आपली नॉर्मल जी रोडवरून जी वाहतूक होते त्याबद्दल बी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, की डिफरन्स लिहा यामध्ये येऊ शकतं. आणि खाणकाम व मासेमारी. खाणकाम व मासेमारी जे की व्यवसायातले काही फरक असतील तर ते तुम्ही करून जावा. तर आता प्रश्न तिसरा असा की आकृती ती म्हणजे 4 गुणासाठी. तर तुम्हाला विकसित व अविकसित देशाचा लोकसंख्या मनोरा. लोकसंख्या मनोरा हा दरवर्षी ठरलेला क्वेश्चन असतोच आणि इतर रेषीय वस्ती दिली बघा. विखुरलेली वस्ती पण येऊ शकते आणि केंद्रित वस्ती असं जे वस्तीचे प्रकार आहेत ते तुम्ही करून जावा. त्यावरती तुम्हाला डायग्राम फिक्स येणार 4 मार्क्ससाठी आणि ईझी आहे. 4 मार्क्ससाठी फक्त आकृती काढणे आणि ईझी आहे आणि स्कोरिंग सब्जेक्ट आहे. त्यामुळे तुम्ही चांगली प्रिपरेशन करून जावा. सो तिसरा आहे तो भौगोलिक अभ्यासकाची कौशल्ये. तर एक तुम्हाला भौगोलिक अभ्यासकाची कौशल्याची एक डायग्राम आहे. ती तुम्ही व्यवस्थित करून जावा आणि तुम्हाला एकेकदा लास्टला क्वेश्चन पण येतो, की सिंपल क्वेश्चन्स येतात, की ते तुम्ही फक्त विचार करून सुद्धा लिहू शकता. पण असं करू नका, की भूगोल आहे म्हणून काय पण रट्टा मारून जावा आणि कसं पण लिहा पेपर. पण त्याला अनुसरून लिहिणं हे एक महत्त्वाचं मुद्दा आहे, जे की त्या क्वेश्चनला अनुसरून आपण लिहिलं पाहिजे आणि प्रदेशाचं किंवा ह्याचं असेल, तर तुम्ही त्या रिलेटेडच तुम्ही पेपर लिहिला पाहिजे. तर आपण पुढे बघूया. नकाशा येतो तो म्हणजे 5 गुणासाठी. प्रश्न 4 नकाशा हा 5 गुणासाठी येतो. तर तुम्हाला खालीलपैकी चिन्हांकरिता तर पनामा कालवा हा फेमस आहे. सुएझ कालवा पण आहे. पण पनामा कालवा हा फेमस आहे. परत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, दक्षिण आफ्रिकेतील औद्योगिक प्रदेश आणि ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्या क्षेत्र. तर हे तुम्ही हे करून जावा. तुम्हाला नकाशामध्ये विचारलं जाऊ शकतं. आणि पुढचा जो आहे तो 50 प्रश्नांची रॅपिड रिव्हिजन शीट. तर तर तुम्हाला अतिमहत्त्वाचे मी क्वेश्चन्स काही दिलेले आहेत. ते तुम्ही करून जायचं आहे. आता 50 प्रश्नांची रॅपिड रिव्हिजन शीट म्हणजे तुमच्याकडे आता मला वाटतंय आजचा दिवस सोडून द्या. कारण का व्हिडिओ मी लेटनं अपलोड करत आहे. तर तुम्ही आता उद्या 3 तारीख 3, 4, 5, 6, 7 तर तुमच्याकडे 5 दिवस आहेत. 5 दिवस म्हणजे 5वा दिवस तुमचा 7 तारीख जी की पेपराचा दिवस आहे. पण 4 दिवस तुमच्याकडे आराम राहतात. तर तुम्हाला एका दिवशी फक्त एक थोडा त्रास सहन करावा लागेल, जो की 10 क्वेश्चन्स आहेत तिथं तुम्हाला 20 क्वेश्चन्स पर डे करून जायला लागतील. म्हणजे 10 क्वेश्चन आहे तिथे एका दिवशी तुम्हाला करून जावं लागेल, जे की 10 प्रश्न उरलेले आहेत. आता टोटल मी 50 दिलेले आहेत. तर इथं अतिलघु उत्तर जे की 1 गुणासाठी क्वेश्चन्स येतात, हे खूप ईझी आहेत. सो प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे काय? तृतीयक आर्थिक क्रिया उदाहरण द्या. कार्यात्मक प्रदेश म्हणजे काय? लोकसंख्या मनोरा कशासाठी वापरतात? साक्षरता दर म्हणजे काय? प्रादेशिक असमतोल म्हणजे काय? खनिजावर आधारित उद्योग उदाहरण द्या. केंद्रित वस्ती म्हणजे काय? विखुरलेली वस्ती म्हणजे काय? भूमी उपयोग म्हणजे काय? तरी तुम्हाला ईझी क्वेश्चन्स आहेत 10. हे मी माझे प्रेडिक्ट करून क्वेश्चन दिलेले आहेत. यामध्ये तुम्हाला क्वेश्चन हमखास येणार आणि 1-1 मार्काचे 10 क्वेश्चन करायला की असं लय टाईम लागणार नाही. फक्त एका वाक्यात उत्तर असतात. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित करून जावा. तर आता पुढचे लघु उत्तर जे असतात, जे की 2 मार्कासाठी क्वेश्चन्स येतात. तर त्यामध्ये बघूया लोकसंख्या वितरणावर 2 नैसर्गिक घटक लिहा. तर जी की लोकसंख्येचे वितरण होते, तर त्यावर परिणाम करणारे 2 नैसर्गिक घटक लिहायचे आहेत.
जसं की आपत्ती पण असू शकते किंवा आणि काही कारण असू शकते. तर दुसरा जो क्वेश्चन आहे तो 2 मानवी घटक लिहा. ते नेक्स्ट आहे तो खाणकामाचे 2 तोटे. तर खाणकामाचे काय तोटे असतील ते तुम्ही लिहायचं आहे 2 मार्क्ससाठी. तर 2 मार्क्ससाठी एक 4 ते 5 ओळी किंवा 5 पेक्षा जास्त 6 ओळी जरी चालतात. पण 4 ते 5 ओळी तुम्हाला 2 मार्क्ससाठी आरामात लिहिली पाहिजेत. तर वाहतुकीचे 2 कार्य लिहा. वाहतुकीचे 2 कार्य. सुएझ कालव्याचे 2 फायदे लिहा. पनामा कालव्याचे महत्त्व लिहा. तर सुएझ कालवा आणि पनामा कालवा हा फेमस आहे. तर तुम्ही नकाशात पण कुठे आहे तो बघून जावा आणि याबद्दलचे महत्त्व, फायदे काय असतील ते तुम्ही ते करून जावा. त्याबद्दलची काही माहिती असेल तर. आणि 17वा जो क्वेश्चन आहे तो स्त्री-पुरुष साक्षरतेतील फरकाचे कारण. तर स्त्री-पुरुष साक्षरतेमध्ये का फरक आहे? तर त्याची तुम्हाला कारण विचारलेले आहे. तर नंतरचा जो क्वेश्चन आहे तो नागरी वस्तीची वैशिष्ट्या, ग्रामीण वस्तीची वैशिष्ट्या. तर हे 2 क्वेश्चन्स आहेत आणि ईझी असतात. तुम्ही कन्सेप्च्युअली अभ्यास करून जावा. नागरी वस्तीची वैशिष्ट्ये आणि ग्रामीण वस्तीची वैशिष्ट्ये. तर त्यामध्ये तुम्ही आणि काही वस्तीचे प्रकार असतील त्याचे वैशिष्ट्ये, परत ते फायदे ते तोटे काय काय असेल ते बघून जावा. तर आणि 20वा जो आहे तो आर्थिक प्रोत्साहन म्हणजे काय? तर तुम्हाला आर्थिक प्रोत्साहन म्हणजे काय हा क्वेश्चन येऊ शकतो 2 मार्क्ससाठी. तर आता तुम्हाला कारणे लिहा हे 2 किंवा 3 मार्क्ससाठी पण विचारले जाऊ शकतात. जे की छोटे उत्तर असेल तर 2 मार्क्ससाठी आणि मोठे असेल तर 3 गुणासाठी तुम्हाला कारणे लिहा विचारलं जाऊ शकतं. तर इथं जो 21वा आहे तो लोकसंख्या असमान का असते? तर लोकसंख्या असमान का असते ती तुम्ही कारणे काही देऊ शकता. तर त्यामध्ये नंतरचा जो क्वेश्चन आहे तो उद्योग बंदर परिसरात का वाढतात? तर उद्योग बंदर परिसरात का वाढतात? जसं की आता जास्त बाहेरच्या देशातून जी वाहतूक असेल, तर ती आपली जलवाहतूक म्हणजे जहाजांमार्फत होते आणि खर्च पण कमी येतो. जर जहाजातून वाहतूक करायची असेल, तर तो खर्च पण कमी येतो. तर त्यासाठी उद्योग जो बंदर परिसरात आहे, तो जास्त वाढतो. तर याची अशी कारणे देऊ शकता तुम्ही. तर 23वा जो आहे तो भारतात प्रादेशिक असमतोल का आहे? तर भारतामध्ये जो प्रादेशिक असमतोल आहे, तर तो त्याची मागची कारणे तुम्ही लिहायची आहेत. आणि कारणे लिहिताना तुम्हाला सांगतो पॉइंट करून लिहा. एक पहिला आन्सर लिहिताना तुम्ही कारण असं लिहा, 2 डॉट द्या. त्यानंतर पॉइंट वाईज आन्सर लिहायचं कारणे लिहायला, की 1 नंबरचा पॉइंट टाकायचा, 1 नंबर कारण लिहायचं. परत 2 नंबरचा पॉइंट टाका, दुसरं कारण लिहा. 3 नंबरचा पॉइंट टाका, तिसरं कारण लिहा. असं तुम्हाला कारणं पॉइंट टाकून लिहायचं आहे. तर 24वा क्वेश्चन आहे तो तृतीय क्षेत्र महत्त्वाचे का? तर तृतीय क्षेत्र तुम्हाला महत्त्वाचे काय ते तुम्ही पुस्तकात वाचा. तर ते कोणकोणती क्षेत्र आहेत ते तुम्ही बघू शकता. आणि 25वा क्वेश्चन आहे तो व्यापारासाठी वाहतूक गरजेची का? तर आता व्यापारासाठी वाहतूक गरजेची असते कारण का जर जास्त सामान आपल्याला वाहतूक करायची असेल, देवाण-घेवाण करायची असेल, आयात-निर्यात करायची असेल, तर तुम्हाला वाहतूक ही गरजेचीच आहे. आणि मोस्टली म्हणजे जल वाहतुकीत आपल्याला फायदेशीर पडते कारण का खर्च तेन कमी असतो. तर आता फरकासाठी येतो, तो म्हणजे 3 गुणासाठी क्वेश्चन येतो. तर आपण फरक 3 गुणासाठी बघूया. जलवाहतूक व हवाई वाहतूक. तर जलवाहतूक आणि हवाई वाहतूक मधला फरक लिहायचा आहे. नैसर्गिक राजकीय प्रदेश, विकसित अविकसित प्रदेश, देणारा व घेणारा प्रदेश, प्राथमिक व द्वितीयक आर्थिक क्रिया. तर हे तुम्हाला किती 5 क्वेश्चन दिलेले आहेत. यातला तुम्हाला 100% 1 क्वेश्चन येणार आणि किंवा 2 पण येऊ शकतील. तुमचे 3 ते 6 मार्क फिक्स होऊन जातील इथं या 5 क्वेश्चनमध्ये. तर माझं एक टार्गेट आहे, की तुम्हाला ते जे टोटल 50 क्वेश्चन देणार आहे, त्यामध्ये तुम्ही दिवसाला जरी 10 केले, आता 1-1 मार्काचे क्वेश्चन्स एवढे मोठे काय नसतात. ते तुम्ही एकाच दिवशी डबल करू शकता. तर ते 10 क्वेश्चन जरी दिलेत, आता तुमच्याकडे 4 दिवस आहेत, ते 40 धरा क्वेश्चन, जे की मोठे आहेत. 2-2, 3-3 मार्काचे. तर ते तुम्ही आरामशीर दिवसाला जरी 10 केले तरी चालेल आणि तुमचा इतर अभ्यास पण करा. तर ते 10 क्वेश्चन करायचे प्रत्येक दिवशी. तर यामधले नंतरचा आहे जो की सविस्तर. 5 ते 8 गुण इथे दिलेले आहे मी. तर 31वा प्रश्न आहे की लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक. तर हा तुम्हाला हमखास क्वेश्चन दरवर्षी पेपरमध्ये बघायला मिळतो. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक किंवा लोकसंख्या वितरणावर नैसर्गिक घटक म्हणजे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे नैसर्गिक घटक कोणते? असा पण क्वेश्चन येऊ शकतो. आणि नंतरचा जो क्वेश्चन आहे तो भारतातील प्रादेशिक असमतोल कमी करण्याची धोरणे सांगा. व्यापारातील वाहतुकीची भूमिका सांगा. खनिज उद्योगांचे महत्त्व, ग्रामीण नागरी भूमी उपयोग फरक. तर यामध्ये तुम्हाला हे 5 क्वेश्चन आहेत. हे 5 क्वेश्चन ईझी आहेत आणि
तुम्हाला सविस्तर लिहा असं येऊ शकतं. तर यासाठी तुम्हाला आरामात 6 ते 7 ओळी आन्सर लिहिलं पाहिजे पूर्णपणे किंवा त्यापेक्षा जास्तच. कारण का सविस्तर लिहा म्हणले की गुण जास्त असतात आणि आपल्याला लिखाण जास्त करावं लागतं. तर त्यानंतरचा जो क्वेशन आहे तो नकाशा आधारित. तर नकाशा आधारितमध्ये सुएझ कालवा दाखवा, पनामा कालवा दाखवा, मुंबई विमानतळ दाखवा, दक्षिण आफ्रिकेतील औद्योगिक प्रदेश, ऑस्ट्रेलियातील लोकसंख्या क्षेत्र. तर यामध्ये तुम्हाला हमखास 1 ते 2 क्वेशन फिक्स येणार. या 5 मधले 2. तर तुम्ही 100% हे सगळे करून जावा. यामधले 2 येणार आणि तुमचे इथं नकाशाचे मार्क्स 4 किंवा 5 असले तर फिक्स होणार. तर यामधले 5 बघून जावा आणि बाकीचे जे काही असतील ते गवताळ प्रदेश पण आहेत काही. तर ते तुम्ही टुंड्रा प्रदेश ते आहेत ते तुम्ही बघून जावा. गवताळ प्रदेश कोणते कोणते आहेत जगाच्या नकाशावर. तर आकृती सराव आहे. लोकसंख्या मनोरा विकसित, लोकसंख्या मनोरा अविकसित. तर हे 2 मनोरे आहेत लोकसंख्यावरती. रेषीय वस्ती, केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती यामध्ये पण येऊ शकते विखुरलेली वस्ती. तर विखुरलेली वस्तीचं पण करून जावा. आणि नंतरचा आहे तो भौगोलिक अभ्यास कौशल्य. तर भौगोलिक अभ्यास आपल्याला करण्यासाठी कोणकोणती कौशल्य आवश्यक आहेत? हा खूप सोपा क्वेशन दरवर्षी विचारला जातो. तर आपण ट्रू फॉल्स एमसीक्यू सराव. त्यामध्ये चुकी बरोबरचे पण क्वेश्चन्स काही येतात. तर जीआयएस प्रणालीचा वापर नकाशा तयार करण्यासाठी होतो. लोहपोलाद उद्योग खनिजावर आधारित आहे. ग्रामीण भागात भूमी उपयोजना उपयोग जास्त औद्योगिक असतो. साक्षरता दर विकासाचे द्योतक आहे. आणि तृतीय क्षेत्रात सेवा समाविष्ट नाहीत. तर हे चूक बरोबरसाठी तुम्हाला एक क्वेश्चन्स असतात, इझी असतो. तर त्यामुळे तुम्ही अ, जरी स्वाध्यायामधले जरी चुकी बरोबर करून गेला तरी तुम्हाला आरामशीर मार्क भेटून जातील. तर यानंतर जे आहे ते काही क्वेश्चन्स आहेत ते आपण बघूया. मला वाटते विथ आन्सर असं दिलेलं असेल. हां, तरी आता बघूया आपण लोकसंख्या वितरण असमान का असते? तर हवामानातील फरक, उष्ण अतिथंडी प्रदेशात कमी वस्ती, सुपीक जमीन व पाण्याची उपलब्धता, उद्योग व रोजगार संधी आणि वाहतूक व दळणवळण. आता हे तुम्हाला मी 4 पॉइंट इथे एक्सप्लेन करून दिलेले आहेत. पण तुम्ही यामध्ये हवामानातील फरक लिहू शकता, की जसं की उष्ण अतिथंडी प्रदेशात कमी वस्ती असते. कारण का उष्णता जास्त असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होते, पाऊस जास्त पडतो बाष्पीभवन झाल्यामुळे आणि अतिथंड असेल तर अ, पिकांचे काही पीक येत नाही, नुकसान होतंय. परत आज तुम्ही यामध्ये कारणे वाढवू शकता. जसं की हा मी एक पॉइंट दिला यामध्ये तुम्ही आणखी लिहा. परत हा दुसरा पॉइंट आहे सुपीक जमीन व पाण्याची उपलब्धता. तर सुपीक जमीन असेल तरच तुमची शेती व्यवसाय होऊ शकतो. पाण्याची उपलब्धता असेल तर सगळ्या सेवा पुरतात. हा मध्ये एक्सप्लेन करा. असे 4 पॉइंट आहेत. या प्रत्येक ओळीची जरी यामध्ये 1-1, 2-2 लाईन वाढवून लिहिले तर तुमचं पूर्णपणे मस्त आन्सर होऊन जाईल. तर इथं दुसरा क्वेशन आहे साक्षरतेचे प्रमाण विकासाचे द्योतक आहे. तर शिक्षणामुळे कौशल्य वाढते, रोजगार व उत्पन्न वाढते, आरोग्य व सामाजिक जाणीव सुधारते आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळते. तर यामध्ये तुम्ही आणि काही आता यामध्ये 4-4 पॉइंट दिलेले आहेत. तर तुम्ही 4चे 8 कसे करायचे ते तुमच्या ह्याच्यावर आहे. एका पॉइंटला डीपमध्ये एक्सप्लेन करा. तुम्हाला आरामात मार्क आणि उत्तर मस्तपैकी होऊन जाईल. तर तिसरा क्वेशन आहे की ग्रामीण व नागरी भूमी उपयोग वेगळा का असतो? तर ग्रामीण भागात शेतीप्रधान अर्थव्यवस्था, नागरी भागात उद्योग व सेवा क्षेत्र अधिक, लोकसंख्या घनता जास्त कमी, पायाभूत सुविधातील फरक. तर आणि हे 4 मध्ये तुम्ही 4चे 8 करा, एक्सप्लेन करा. हा डीपमध्ये एक्सप्लेन करा. ग्रामीण भागात शेतीप्रधान अर्थव्यवस्था. तर शेती ग्रामीण भागात जास्त प्रकारे केली जाते कारण का सुपीक जमीन असते. असं तुम्ही एकाला 2 करून लिहू शकता आणि एका पॉइंटचे तुम्ही 2-2 लाईन जरी लिहिला प्रत्येक पॉइंटला, तर तुम्हाला 4चे 8 होऊन जातील आणि मार्क तुमचं उत्तर पण चांगलं बनेल. तर चौथा क्वेशन आहे तो उद्योग बंदर परिसरात का वाढतात? तर आयात निर्यात सुलभ, कच्चा माल सहज उपलब्ध होतो, वाहतूक खर्च कमी, बाजारपेठ जवळ. तर आपण पुढचा क्वेशन बघूया. तर 5वा क्वेशन आहे तृतीयक आर्थिक क्रिया महत्त्वाच्या का आहेत? तर यामध्ये सेवा विनिमय उपलब्ध होते, उद्योगांना सहाय्य, व्यापाराला चालना, राष्ट्रीय उत्पन्न वाढते. 6वा क्वेशन आहे भारतात प्रादेशिक असमतोल का आहे? तर नैसर्गिक संसाधनातील असमानता, औद्योगिक विकासाचे केंद्रीकरण, शिक्षण व तंत्रज्ञानातील फरक, ऐतिहासिक व राजकीय कारणे. तरी तुम्ही तुम्ही यामध्ये पॉइंट्स आणि ऍड करून तुम्हाला मी सांगितले तसं करा. आता इथं मी 4-4, 5-5 पॉइंट दिलेत. तर यामध्ये एका पॉइंटला 2 लाईनमध्ये एक्सप्लेन करा. म्हणजे तुमचं पूर्ण उत्तर 4 ओळी इथं मी 4 पॉइंट्स वरून तुम्हाला हे 4 पॉइंट्स करून जावं प्रिपेअर. यामध्ये तुम्हाला एक्सटेंड करून लिहायचं आहे. एका पॉइंटचं 2 करायचं आहे.
आणि एक पॉईंटचं तुम्ही 2 ओळी जरी लिहिला एक्सप्लेन करून पूर्ण डिटेलमध्ये, तर तुमचं टोटल 8 ते 9 ओळीचं किंवा 10 ओळीचं पण धरा, उत्तर तुमचं बनून जाईल. तर ते तुम्हाला उत्तर पुरेसं आहे 3 मार्कासाठी. तर आपण पुढचा क्वेश्चन बघूया 7वा. तर सुएझ कालव्यामुळे सागरी व्यापारात क्रांती का झाली? तर युरोप आणि आशिया अंतर कमी झाले, वेळ व इंधन बचत आहे, खर्च कमी आहे, जागतिक व्यापार वाढ आहे. त्यामुळे तुम्हाला सुएझ कालवा आता जो की जलवाहतुकीने केला जातो. तर जलवाहतूकला खर्च कमी येतो आणि इंधन तेन बचत होते. त्यामुळे जलवाहतूक आपल्याला खूप महत्त्वाची आहे. आणि त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की पनामा कालवा महत्त्वाचा का आहे? तर अटलांटिक पॅसिफिक महासागर जोडतो, प्रवासाचा वेळ कमी आहे, व्यापार सुलभ आहे, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. तर आता 9वा क्वेश्चन बघू. मला वाटतं टोटल तुम्हाला मी 20 क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर लोकसंख्या मनोरा महत्त्वाचा काय? तर वयोगटाचे प्रमाण कळते, भविष्यातील कामगार शक्तीचा अंदाज, विकासाचे स्वरूप समजते, धोरणे आखण्यास मदत. तर 10वा जो आहे तो खनिजावर आधारित उद्योग विशिष्ट ठिकाणच का असतात? तर कच्चा माल जड व मोठ्या प्रमाणात, वाहतूक खर्च जास्त, उत्पादन केंद्र खाणीजवळ आणि ऊर्जा गरज जास्त. तर आपण पुढचा बघूया 11वा. केंद्रित वस्ती नद्यांच्या काठावर का असते? तर पाण्याची उपलब्धता असल्यामुळे, सुपीक जमीन असल्यामुळे, वाहतूक सोय आहे, शेतीस पौष्टिक वातावरण आहे. तर हे 4 पॉइंट तुम्हाला दिलेले आहेत, तर यामध्ये तुम्ही एक्सटेंड करून लिहायचं आहे. तर 12वा बघूया लोकसंख्या, साक्षरता, स्त्री-पुरुष फरक का असतो? तर सामाजिक परंपरा आहेत, शिक्षणातील असमानता आहे, आर्थिक अडचणी आहेत, तर जागरूकतेचा अभाव. अशी काही कारणे आहेत, तर तुम्ही लिहायचे आहेत. तर पुढचं आपण बघूया 13वा क्वेश्चन. तर यामध्ये तृतीय क्षेत्राचा विस्तार शहरी भागात अधिक का? तर यामध्ये 4 कारणे तर लोकसंख्या घनता जास्त, बाजारपेठ उपलब्धता आहे, तंत्रज्ञान सुविधा आहेत, उद्योगांची उपस्थिती आहे. तर यामध्ये तुम्ही आणि एक्सटेंड करून लिहू शकता. तर 14वा क्वेश्चन आहे तो जलवाहतूक स्वस्त का असते? मोठ्या प्रमाणात मालवाहतूक, इंधन खर्च कमी, नैसर्गिक मार्ग, समुद्र, नदी, पायाभूत सुविधा कमी खर्चिक. तर 15वा आहे जो हवाई वाहतूक जलद का असते? तर हवाई वाहतूक आपली विमानाने होते. तर हे जलद का असते? कारण का यामध्ये सरळ मार्ग आहे. यामध्ये सरळ मार्ग आहे, वेळेची बचत म्हणजे कमी वेळ लागतो. आधुनिक तंत्रज्ञान आहे, लांब अंतरासाठी उपयुक्त आहे आणि जे की बाहेर प्रदूषण जरी आणायचं असेल, तर तुम्हाला ते कमी वेळात येऊ शकतं. आणि 16वा जो आहे तो ग्रामीण भागातून नागरी स्थलांतर का वाढते? तर ग्रामीण भागातून नागरी स्थलांतर का होते? तर रोजगाराच्या संधीनुसार आपली माणसे बाहेर जातात. तसेच शिक्षण सुविधासाठी पण बाहेर जातात. आरोग्य सेवा म्हणा किंवा जीवन जीवनमान सुधारणा. तर यासाठी ग्रामीण शहरातून नागरी भागामध्ये स्थलांतर होते. तर आता 17वा क्वेश्चन बघू. तर प्रादेशिक विकास नैसर्गिक रचनेवर अवलंबून का असते? तर हवामान परिणाम आहे, खनिज संपत्ती आहे, जलस्रोत आहे आणि भौगोलिक स्थान आहे. तर या 4 मध्ये तुम्हाला डीपमध्ये एक्सप्लेन करा. 4चे 8 करून टाका आणि हमखास उत्तर तुमचं मस्त बनेल. पण हे 4 पॉइंट जरी तुम्ही लक्षात ठेवले, तर यावरून तुम्हाला पुढचं 2 ओळी लिहिता येतील आरामात. तुम्ही डीपमध्ये एक्सप्लेन करू शकता. त्यामुळे तुमचं आन्सर चांगलं 8 ते 10 ओळीचं बनून जाईल आणि 2 ते 3 मार्कसाठी अत्यंत चांगले असं उत्तर तुम्हाला लिहिता येईल आणि पेपर चेक करणाऱ्याला पण उत्तर एकदम मस्त वाटेल. तर उद्योगांच्या विकासात ऊर्जा आवश्यक का? तर यंत्रे चालवण्यासाठी उत्पादन प्रक्रिया, मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि तांत्रिक कार्य. तर हे 4 आहेत. तर 19वा बघूया जागतिक व्यापार वाढण्याची कारणे. तर जागतिक व्यापार का वाढतो? तर तंत्रज्ञान विकास, वाहतूक सुधारणा, आंतरराष्ट्रीय संबंध आणि संसाधनाची देवाणघेवाण. यासाठी आपला जागतिक व्यापार वाढण्याची ही कारणे आहेत. तर यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त एक्सप्लेन करून लिहू शकता. तर आता पुढचा जो आहे तो 20वा लोकसंख्या वाढ समस्यात्मक का ठरते? तर संसाधनावर ताण, बेरोजगारी वाढ, निवास वन समस्या आणि पर्यावरणीय परिणाम. हे परिणाम काय आहेत तर हे तुम्ही एक्सप्लेन करा. तर आता तुम्हाला नकाशाबद्दलचं जे सांगतो. तर चिन्हांकरिता 6 पैकी 6 जे की तुमच्या नकाशात जे चिन्ह दर्शवायचे असतात. तर सुएझ कॅनेल जो आहे तो भूमध्य समुद्र ते लाल समुद्र इजिप्तमध्ये. ओके. तर पॅनामा कॅनल आहे तो अटलांटिक ते पॅसिफिक पनामा तिथं तुम्हाला एक दाखवायचा आहे आणि ग्रँड बँक्स आहे तो उत्तर अटलांटिक मत्स्य क्षेत्र आहे आणि चौथा आहे तो ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्या पट्टा पूर्व दक्षिण किनारा असं पण तुम्हाला येऊ शकतं आणि दक्षिण आफ्रिकेतील औद्योगिक प्रदेश जो की किंबर्ले असेल आणि जोहान्सबर्ग परिसर असेल किंवा 5 महातळी प्रदेश सो हिअर ग्रेट लेक्स
सो जवळील औद्योगिक क्षेत्र USA. तर लिहिण्याची पद्धत बघा. आता कालव्यांना जर असेल तर तुम्हाला रेषांचा उपयोग करावा लागेल. ही रेषा आहे अशी आडवी आणि औद्योगिक प्रदेशाला तुम्ही जर आपले नॉर्मल स्टार जरी काढले असे, एक जरी स्टार काढले तरी चालतं. आणि मत्स्य क्षेत्राला 2 गोळे छायांकन करायचे आहेत. 2 गोळे. तर हा एक गोळा झाला आणि हा दुसरा गोळा. तर तुम्हाला असे 2 गोळे करून छायांकन करायचं आहे. तर इन भाग बी तर भारताचा नकाशा इंडियन मॅप प्रॅक्टिस. तर तुम्हाला इथं प्रॅक्टिससाठी एक नकाशा दिलेला आहे. 2 मिनिटं मी मिनिमाइज करालोय. तुम्ही इथं जाऊन भारताचा नकाशा बघू शकता. तर यामध्ये नकाशामध्ये तुम्हाला सगळं कुठे काय आहे ते दाखवायचं आहे. इथं आपला ह्यो छोटा प्रदेश आहे. परत इथं आपलं महाराष्ट्र आहे. तुमचं आपलं जम्मू काश्मीरचा भाग आहे. इकडं पश्चिम बंगाल आहे. झारखंड इथं आहे. तर इथं राजस्थान आहे. तर गुजरात आहे. तर साईडला केरळ, तमिळनाडू ही किनारपट्टी आहे ही समुद्राची. ही पण आपली कोकण किनारपट्टी आहे. तर असं काय तुम्हाला इथं वाळवंट आहे. तर तुम्हाला यावरती नकाशावरती काय पण क्वेश्चन्स येऊ शकतात. तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता याच नकाशामध्ये बघून. तर पुढे तुम्हाला मी काही महत्त्वाची विमानतळ दिली आहेत. तर मुंबईतलं एक बघून घ्या. मुंबईतलं जे विमानतळ आहे ते इथं इथं दिसतंय बघा. इथं मुंबई आहे झू. इथं इथं मुंबईत तुम्हाला एक विमानतळ आहे. तर ही काय मी तुम्हाला एक थोडा वेळ स्क्रीन ठेवतोय. तुम्ही बघू शकता की कोणकोणती आता मोठमोठी विमानतळ आहेत. दिल्लीतलं पण बघून जावा. जम्मू काश्मीर, लेह असेल किंवा या साईडचं नेपाळच्या साईडचं लखनौ, गोरखपूर अशी काही विमानतळ एक जी आहेत ती तुम्हाला मी इथं नकाशामध्ये दिलेली आहेत. तर तुम्ही बघून जाऊ शकता. आपली महत्त्वाची कुठे विमानतळ आहेत ते बघून जावा. मुंबईला तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. दिल्ली पण करून जावा. दिल्लीमध्ये पण बघा आणि राजस्थान साईडचं पण बघू शकता. तर आता विच स्टेट हॅज अ हायेस्ट सेक्स रेशो. सो यार सेक्स रेशो मीन्स लिंग गुणोत्तर. तर आपला भारत देशामध्ये आता इथं तुम्हाला लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात आहे ते तुम्हाला इथं दिलेलं आहे. तर केरळात सगळ्यात जास्त आहे. इथं खाली तक्ता आहे. तर केरळाला सगळ्यात डार्क किंवा पुदुच्चेरी असेल तर तमिळनाडू हे असं कमी कमी लिंग रेशो आपलं सेक्स रेशो कमी होत आलाय जो की लिंग गुणोत्तर आहे. तर ते तुम्हाला इथं नकाशामध्ये दाखवायचा हा चार्ट आणि काढताना सूची लिहा किंवा चार्ट असा लिहिला पाहिजे आणि चार्ट ऑलरेडी असतो पण आपण जर नसेल तर ड्रॉ केला पाहिजे आणि तुम्हाला कलर करायचा आहे आणि तिथं त्या प्रदेशाचं नाव किंवा राज्याचं नाव लिहायचं आहे. तर आपण पुढे बघूया. छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई. तर हे जास्तीत जास्त विचारलेले आहेत. सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते? तर केरळ आहे. तर प्रमुख औद्योगिक प्रदेश मुंबई, पुणे, कोलकाता, अहमदाबाद. दळणवळण प्रमुख बंधारे. जास्त लोकसंख्या घनता असलेले गंगा मैदान पट्टा. नंतर टिप्स काय आहेत? तर विमानतळासाठी हे चिन्ह असं काढा. लय अवघड नाही आहे की हे असं जरी केलं आणि इथे असं करून परत ह्याला छोटं जरी काढलं आणि याला जरा डार्क केलं तरी ते तुमचं विमान बनून जाईल. असं काहीतरी करा. तर राज्याचे नाव स्वच्छ अक्षरात लिहा आणि नकाशा जो आहे तो स्वच्छ व प्रमाणबद्ध ठेवा. कारण का नकाशाचा कागद पातळ असल्यामुळे तो फाटू शकतो. तर वारंवार विचारले जाणारे नकाशाचे प्रश्न कोणकोणते आहेत? तर सुएझ आणि पॅनामा कालवा हा फेमस क्वेश्चन. तर मुंबई विमानतळ पण हा फेमस क्वेश्चन. हे दोन तुम्हाला हमखास विचारले जातात. तिसरा जो आहे तो दक्षिण आफ्रिका औद्योगिक प्रदेश कोणते आणि ऑस्ट्रेलिया लोकसंख्या पट्टा दाखवा. मत्स्य क्षेत्र कोणते आहे? तर ग्रँड बँक्स. तर तुम्हाला मत्स्यसाठी सांगितले की असे 2 छोटे गोळे दाखवा की आणि त्याला मेन्शन पण सूचीमध्ये करा की हे मत्स्य क्षेत्र आहे. तर 5 दिवस नकाशा सराव प्लॅन कसा आहे बघा तुम्हाला. तर डे 1 मध्ये तुम्हाला वर्ल्ड मॅप कालवे मत्स्य क्षेत्र करावं लागेल. दुसऱ्या दिवशी तुम्हाला विमानतळ औद्योगिक प्रदेश. तिसऱ्या दिवशी तुम्हाला मिश्र सराव 6 ठिकाणी 10 मिनिटात तर लिहिता आली पाहिजेत. तसा तुमचा सराव झाला पाहिजे 2 दिवसात. चौथ्या दिवशी पूर्ण प्रश्नपत्रिका नकाशा सराव आणि 5वा जो आहे तो अंतिम रिव्हिजन. फक्त नावे आणि अचूक स्थाने तुम्हाला बघून जायचे आहेत नकाशामधले. तर तुम्हाला पुढे जे आहे ते काही टॉपर्स टिप्स आहेत. सो दे वी फॉलो. तर नकाशा आधी काढा आणि शेवटी विसर पडत नाही. तर नकाशा तुम्हाला आधी काढायचा आणि काही विसर पडत नाही. तर रंगीत पेन्सिल वापरा. सूचनांनुसार परवानगी. तर चुकीचे ठिकाण दाखवू नका. मार्किंग अचूक करावे. तर चुकीचं आपल्याला कुठं पण काय पण हा इथं आणि लिहिलं असं करू नका. तर तुम्हाला जिथं माहित असेल तिथंच तुम्ही लिहायचं आहे.
आणि नाव अंडरलाईन करा. जे तुम्ही काही नाव लिहिला त्या नकाशामध्ये ते तुम्ही अंडरलाईन करायचं आहे. तर स्टेप 1 पेपर पॅटर्न समजून घ्या 10 मिनिटात. 10 मिनिटात. तर विभाग जो आहे तो आणि गुण स्ट्रॅटेजी लिहिली आहे. तर भौगोलिक कारणे तुम्हाला 12 मार्काला आहे. 4 पॉइंट आणि 4 प्रश्न. सो 4 × 16. तर फरक येऊ शकतो तुमचा 9 मार्काला 3 क्वेश्चन सोडवायचे असतात. फरक टेबल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फरक लिहायचा आहे. असा टेबल करायचे आहे आणि हा टेबल असेल असा. तर या तुम्हाला टेबल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आन्सर्स लिहायचा आहे. तर तिसरा जो आहे तो नकाशा आहे. 10 करा गुण असतात. तर 6 पैकी 6 बरोबर तुम्हाला यायलाच पाहिजेत कारण का नकाशा बघून तुम्हाला उत्तर द्यायचे असतात. आणि आकृती जी आहे ती तुम्हाला 4 मार्कासाठी त्या स्वच्छ व लेबल आणि त्याला नाव काय असेल तर ती द्यायची आहे. आणि 4 मार्कासाठी आकृती मार्क मिळून जातील. तर सविस्तरसाठी 8 येतात. 6 ते 8 पॉईंट इथं मिळतात. आणि लघु उत्तर म्हणजे 2 मार्काचे जे की 12 असतात ते बुलेट पॉईंटमध्ये तुम्हाला लिहिले तरी चालतात आन्सर. तर 70 गुण तुम्ही तयारीने पक्के करू शकता आणि उरलेले 10 गुण प्रेझेंटेशनवर मिळतात. तर तुमचं लिहिण्याची पद्धत असेल, तुम्ही फरक तक्ता करून लिहिताय का, नकाशात रिप्रेझेंटेशन कसं आहे, सूची कशी आहे, कलर यूज कसं करताय, बुलेट्स पॉइंट्स, परत कारणे लिहा. मी तुम्हाला सांगितलं की जसं की एक नंबरचं ते लिहायचं आणि कारण लिहायचं, 2 नंबर पॉईंट लिहायचा, परत कारण लिहायचं. असं एक 4 ते 5 कारण पॉईंट लिहिलं असा तरी तुम्हाला आरामात मार्क मिळून जातं. तर आता आपण पुढच्या स्लाइडवर वळूया. तुम्हाला पुढच्या स्लाइडवर दिले की स्टेप 2 नकाशा मास्टरी 10 ते 11 गुण पक्के. तर यामध्ये सुएझ आणि पानामा फेमस आहे आणि मुंबई विमानतळ हे 3 फेमसच आहेत. तर नेक्स्ट आहे तो दक्षिण आफ्रिका औद्योगिक प्रदेश आणि ऑस्ट्रेलिया लोकसंख्या पट्टा. तर नकाशा आधी सोडवा आणि विसरण्याची शक्यता कमी. जर तुम्ही नकाशा तुम्हाला प्रोव्हाइड केला, तर तुम्ही पेपर सोडवायच्या अगोदरही तुम्हाला नकाशाची जर माहिती असेल, तर रिव्हिजन करून जायचीच आहे पेपरच्या अगोदर. तर नकाशा आधी तुम्ही सोडवा कारण का विसर पडण्याची शक्यता असते उत्तर लिहिण्याच्या नादात. तर त्यामुळे तुम्हाला माझी एक विनंती आहे की तुम्ही पहिला नकाशा सोडवा. त्यानंतर मग तुम्ही पेपर सोडवू शकता. तर स्टेप 3 अशी आहे की उत्तर लिहिण्याची परफेक्ट पद्धत कशी असावी. तर कारणे लिहिताना बघा तुम्हाला सांगतो मी मगाशी जसं बोललो होतो. तर तुम्हाला मुद्दा मांडता आला पाहिजे. 2 नंबर आहे ते कारण, 3 नंबर आहे तो परिणाम आणि 4 आहे तो निष्कर्ष. तर उदाहरण आपण एक बघून घेऊया. लोकसंख्या वितरण असमान का असते? आता इथं एक पॉइंट 4 वाईज लिहिलेले आहेत बघा. तुम्हाला मी 4 सांगितले. हवामानातील फरक, उष्ण थंड प्रदेशात वस्ती कमी, सुपीक जमीन, शेती, पोषक, रोजगार, उद्योग क्षेत्रात जास्त वस्ती, सुविधा, वाहतूक, शिक्षण आणि 4 पॉइंट्स पूर्ण गुण. तुम्हाला असं पॉइंट वाईज लिहिलं आणि 4 ते 5 जरी कारणे लिहिला मुद्दा, कारण, परिणाम, निष्कर्ष असं जर पॉइंट वाईज लिहिलं तर तुम्हाला हमखास आउट ऑफ मार्क मिळू शकतात. तुमचे जे की प्रेझेंटेशनचे जे मार्क आहेत, जे की लिहिण्याची पद्धत असेल, मांडणी असेल, त्याचे मार्क तुमचे कट होत नाहीत. तर आता फरक लिहिताना टेबल पद्धत वापरा. तुम्हाला एक दाखवतो फरक कसा लिहायचा. तर फरक लिहिताना आता बघा, केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती. आता इथं कॉलम झालेलं नाही आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता. आता ही केंद्रित वस्ती मी इथं कॉलम करतोय. ही जी आहे ती आपली केंद्रित वस्ती आहे आणि विखुरलेली वस्तीतला फरक आहे. सॉरी टेबल हे झालाय. 2 मिनिटं. आता तुम्ही इथं बघू शकता. तर यामध्ये घरांची दाटी. तर इथं मी असा बॉक्स केलेला आहे. असं तुम्ही तिथं बॉक्स पट्टीचा वापर करा, पेन्सिलचा वापर करा बॉक्स काढण्यासाठी आणि असं बॉक्समध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे. कारण का एक्झामायनरला स्पष्ट दिसते आणि तुम्हाला फुल मार्क्स मिळून जातात. जे की प्रेझेंटेशनचे पण असतील आणि उत्तर बरोबर लिहिलेले पण असतील. तर पुढचा जो आहे तो स्टेप 4 आकृतीमध्ये फुल मार्क्स मिळवण्याचे सिक्रेट. तर यामध्ये नीट स्केल वापरा, अक्ष काढा, नाव लिहा आणि लेबल करा. तर लेबल करायला विसरायचं नाही आहे. आणि लोकसंख्या मनोरा 4 आउट ऑफ 4 मिळालंच पाहिजेत. कारण का तुम्ही पट्टीचा वापर करा. परत अक्ष काढा. एक्स असेल, वाय असेल अक्ष किंवा नावे लिहा किंवा ते लेबल काय असतील ते तुम्ही त्याला करायचं आहे. तर आता स्टेप 5 आणि 7 महत्वाचे लॉंग आन्सर्स टॉपिक्स. तर तुम्हाला लोकसंख्या वितरण, मानवी घटक, प्रादेशिक असमतोल व धोरणे, व्यापारातील वाहतुकीची भूमिका, खनिज आधारित उद्योग, ग्रामीण नागरी भूमी उपयोग फरक, तृतीयक आर्थिक क्रिया आणि साक्षरतेचे महत्व. यापैकी 2 प्रश्न नक्की येतात. तर तुम्ही 7 प्रश्न करायचे त्यामधले 2 तुम्हाला नक्की येतात आणि हे 3 किंवा 4 मार्कला पण क्वेश्चन येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला 7 क्वेश्चन्स करून जावे लागतील. तर हे अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत, जे की 3 किंवा 4 मार्कला विचारले जाऊ शकतात.
तर आता परीक्षा हॉल टाइम मॅनेजमेंट कसं करायचं आहे बघा. तर तुम्हाला वेळ आणि काय करायचे. तर 0 ते 10 मिनिटं म्हणजे पहिली जी 10 मिनिटं आहेत त्यामध्ये प्रश्नपत्रिका वाचून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला 10 ते 25 मिनिटापर्यंत तुम्हाला नकाशा सोडवायचा आहे. तर नकाशा तुम्ही पहिला सोडवा मी असं सांगतो, की कारण का देश तुमचे जे काही असेल पाठांतर नकाशा केला असेल, ते तुमच्या लक्षातून जाऊ शकतं उत्तर लिहिण्याच्या नादात. त्यामुळे तुम्ही अगोदर नकाशा सोडवणे योग्य आहे. त्यानंतर जो आहे तो 25 ते 60 मिनिटात तुम्ही कारणे व फरक लिहा. हे तुम्ही एका 45 मिनिटात तुम्ही 35-40 मिनिटात तुम्ही करून घ्यायचं आहे. त्यानंतर 60 ते 100 मिनिटे जे असतात, त्यामध्ये तुम्हाला लघु उत्तर म्हणजे जे की 2 मार्काचे आणि लास्टच्या ह्याच्यात तुम्हाला सविस्तर जे मोठे-मोठे उत्तरे आहेत ते तुम्ही लिहायचं आहे. आणि शेवटची 10 मिनिटं जी आहे ती रिव्हिजन करायची आहे. पूर्ण पेपर आपण बघायचा आहे. बाबा तक्ता कुठं राहिलाय का? हायलाइट कुठं करायला राहिलाय का? लेबल कुठं राहिलाय का? तर तुम्ही ती पूर्ण रिव्हिजन करायची आहे. एनालिसिस पेपर करायचा आहे आणि मगच सबमिट करायचा आहे. तर आता पुढे बघूया. तर तुम्हाला 80 आउट ऑफ 80 प्रेझेंटेशन फॉर्म्युला तुम्हाला एक सांगतो. तर बुलेट पॉइंट्समध्ये उत्तर लिहा. प्रत्येक मोठ्या प्रश्नात 6 पॉइंट्स लिहा आणि अंडरलाईन कीवर्ड्स. जर कीवर्ड्स असतील त्याला अंडरलाईन करा. आकृती व प्लस नकाशा स्वच्छ काढा. लाल निळी पेन योग्य वापर. पण आता इथं लाल निळी म्हणजे लाल पेन तर आपल्याला वापरू देत नाही. लाल पेन मी खोडून टाकतोय. तर निळ्या पेनाचा योग्य वापर आणि पेन्सिलचा वापर करू शकता. तर फायनल 3 डेज अटॅक प्लॅन. तर डे 1 मध्ये तुम्हाला ना 20 कारणे पूर्ण पाठ करायची आहेत. जी की महत्वाची आहेत, जी मी वर सांगितलेली आहेत. तर तुम्हाला 20 कारणे पूर्ण पाठ करायचे आहेत. दुसऱ्या दिवशी तुम्हाला नकाशा आणि फरक नकाशा करायला काही टाईम जात नाही, पण फरक करायला वेळ जाऊ शकतो. तर तुम्हाला ते करायचं आहे. आणि डे 3 मध्ये एक फुल पेपर सराव 3 तासाचा तुम्ही सोडवायचा आहे सरावासाठी. तर आता मी तर यामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलं नाही, पण जी काही क्वेश्चन दिलेले आहेत ते तुम्ही सराव करू शकता. तर अल्टिमेट गोल्डन रूल काय आहे? अल्टिमेट गोल्डन रूल तर नकाशा चुकवू नका. कारणे 4 पॉइंट्स मध्येच लिहा. 4 किंवा 5 पॉइंट एक्सटेंड करून लिहिला तरी चालेल. आणि उत्तर मोठे न लिहिता नेमके लिहा. असं नाही की भरमसाठ लिहायचं आणि काय पण थापा लिहून यायच्या पेपरला. तुम्हाला मार्क्स मिळत नाही. तर ते काहीतरी कन्सेप्च्युअल किंवा टेक्निकल उत्तर आपलं असलं पाहिजे. त्या रिलेटेड क्वेश्चनच्या रिलेटेड तुमचं आन्सर असलं पाहिजे. तर 5 दिवसांची स्मार्ट स्ट्रॅटेजी आहे. तर डे 1 मध्ये तुम्हाला लोकसंख्या फुल कव्हर करायचा आहे. लोकसंख्या वितरण, साक्षरता, मनोरा, वस्ती प्रकार आणि 10 फरक पाठ करायचा आहे. त्यामधील काय असतील ते. तर दुसरा दिवस आहे तो उद्योग व आर्थिक क्रिया. उद्योग व आर्थिक क्रिया यामध्ये प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायाचं बघून जावा कारण यामध्ये फरक येतो आणि खाणकाम आणि मासेमारी पण यामध्ये पण तुम्हाला फरक येतो. तर हे क्वेश्चन फिक्स असतात. खाणकाम आणि मासेमारी. तर व्यापार आणि वाहतूक आणि 5 भौगोलिक कारणे पाठ करा. तर याबरोबर जे सांगतोय ते 4था पॉइंट ते पण करून जायचा आहे. आणि तिसरा जो आहे तो प्रदेश व नकाशा यामध्ये नैसर्गिक व राजकीय प्रदेश, कार्यात्मक प्रदेश, नकाशा 5 वेळा सराव करा. तर नकाशा पण खूप महत्वाचा आहे. इझी मार्क मिळून जातात. त्यानंतर चौथा आहे तो लेखी सराव. तर मागील 2 प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवा. आता टोटल तुम्हाला एक 2 प्रश्नपत्रिका सोडवल्याच पाहिजेत चौथ्या दिवशी, आदल्या दिवशी. कारण का तुमचा फुल पेपर कव्हर होतोय का? आपल्याला एक्स्ट्रा लिहिण्यासाठी किती वेळ पुरतोय ते तुम्हाला कळालं पाहिजे. तर त्यानंतर आहे तो 3 तासात पेपर सोडवण्याचा सराव करा. तर 3 तासातच पेपर कव्हर झाला पाहिजे. तर 5वा दिवस आहे तो फास्ट रिव्हिजन. तर फक्त आकृती, नकाशा, फरक आणि कारणे आणि एक लॉग आन्सर पाठांतर करा. तर तुम्हाला जे अवघड वाटेल, वीक कोणता टॉपिक असेल ते तुम्ही करू शकता. तर यानंतर तुम्हाला एक फायनल एक्झाम हॅक सांगतो आणि आपला व्हिडिओ थांबूया. तर प्रत्येक उत्तरात आकृती नकाशा काढा, पॉइंट स्वरूपात उत्तर द्या, रंगीत पेन्सिल वापरा. तर रंगीत पेन्सिल वापरा म्हणजे की सूचनानुसार. जर तिथं सूचना दिल्या असेल, तुम्ही रंगीत पेन्सिल वापरू शकता. मोस्टली नकाशाला वापरतात दाखवण्यासाठी लोकेशन. तर तुम्ही घेऊन जाऊ शकता, पण एक पेन्सिल कोणती घेऊन जावा की 2 घेऊन जावा. पण ते तुम्हाला परमिशननुसार तिथं जर लिहिलं असेल, मेन्शन केलं असेल की रंगीत पेन्सिलचा वापर चालतोय तर करा. आणि शेवटचा आहे तो नकाशात सूचीनुसार अचूक चिन्हांकरिता करा. तर चिन्हांचा वापर मी तुम्हाला मगाशी सांगितले, विमानतळाला कोणतं, मत्स्याला कोणतं, ते पूर्णपणे कसं ते चिन्ह वाईज करून दाखवा. सो थँक यू गाईज फॉर सपोर्ट. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा कारण का त्यांना पण फायदा होऊ द्या. आणि आपला 12वीचा लास्टचा पेपर आहे, त्याबद्दल तुम्हाला पहिल्यांदा बेस्ट ऑफ लक. आणि तुमचं पूर्ण जे काही पेपर असतील, जे माझे व्हिडिओ बघितले असतील, तुम्हाला पेपर चांगले गेले असतील असे माझं मत आहे. किंवा तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला हमखासपणे चांगले मार्क्स भेटतील. कारण का मी पूर्ण एक अनालिसिस करून तुम्हाला बनवत होतो व्हिडिओ. आणि
तर तुमच्या मित्रांना पण आता भूगोलचा लास्टचा पेपर आहे. तर तुम्ही पाठवू शकता. आणि जाता-जाता एवढंच सांगतो, की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जे काही पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करू शकता. अ, आम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये असा-असा हवा आहे. तर त्यामुळे जाता-जाता सबस्क्राईब करा. सो बाय-बाय. तर मी व्हिडिओ अपलोड करतोय तर तुम्ही उद्यापासून तुमची तयारी चालू करा. सो थँक यू गाईज.